नमस्कार मित्रांनो, तुमच्या या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. हा गणिताचा व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे, कारण यामध्ये संख्यांचे वेगवेगळे जे प्रकार असतात याबद्दल माहिती अभ्यासायची आहे. आपल्याला अतिशय बेसिक कन्सेप्ट आपण या व्हिडिओद्वारे कव्हर करणार आहोत. लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा, प्रत्येक घटक व्यवस्थितपणे समजून घ्या. पहा, पहिला प्रकार आहे संख्यांचा नैसर्गिक संख्या. असा एक संख्यांचा समूह असतो ज्या संख्या आपण मोजण्यासाठी वापरतो, त्या संख्याच्या समूहाला नैसर्गिक संख्या आपण म्हणतो. आता तुम्ही जर इथं पाहिलं असेल तर 1 2 3 4 आणि पुढे असं टिंब दिले आहेत, म्हणजे या संख्या अनंत आहेत. किती आहेत? अनंत. म्हणजे या संख्यांना शेवट नाही, म्हणजे नैसर्गिक संख्या आहे. कितीही असू शकतात, अनंत अमर्यादित असू शकतात. मात्र सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? 1. कोणती आहे? 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. या ठिकाणी पहा, काही मणी दिले आहेत. मोजा 1 2 3 4 5 6. आता मला सांगा, आपण मोजताना पहिला अंक कोणता वापरला? 1. कोणता अंक वापरला? 1 हा अंक वापरला. म्हणजे 1 या संख्येपासून आपण मोजणी सुरू केली. म्हणजेच पहिली नैसर्गिक संख्या कोणती? 1. कोणती? 1. म्हणजे सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे 1. मग 1 पासूनच्या पुढच्या ज्या संख्या सुरू होतात, 1 2 3 4 5 6 अशा 1000 2000 लाख करोड किती होऊ शकतात, या सर्व संख्यांना आपण काय म्हणायचे? नैसर्गिक संख्या. आणि या नैसर्गिक संख्या आपण वस्तू मोजण्यासाठी, वेगवेगळ्या गोष्टी मोजण्यासाठी वापरतो, म्हणून त्यांना मोज संख्या असेही म्हणतात. त्याचा पुढचा टप्पा आहे पूर्ण संख्यांचा. पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे काय? तर सर्व नैसर्गिक संख्या आणि शून्य. सर्व नैसर्गिक संख्या आणि शून्य मिळून जो संख्यांचा समूह होतो त्याला पूर्ण संख्या असे म्हणतात. आत्ताच आपण पाहिलं नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून होते? 1 पासून पुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारे ज्या अनंत संख्या आहेत, या सर्व काय आहेत? नैसर्गिक संख्या आहेत. मग आता पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्यामधला काय फरक आहे? तर फक्त एकच फरक आहे, तो म्हणजे पूर्ण संख्यामध्ये शून्य असतो. म्हणजे आता मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या की सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? तर त्याचं उत्तर काय असेल? 0. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? 0. ठीक आहे, राहील लक्षामध्ये. व्याख्या व्यवस्थित लिहून घ्या, पाठ करा. पुढे पहा, पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्यांचा अभ्यास करत असताना थोडंसं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आतापर्यंत आपण पाहिलं नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या. ठीक आहे, आता या ठिकाणी लक्षपूर्वक एकदा व्याख्या वाचूया आपण. धनसंख्या, शून्य आणि ऋण संख्या मिळून तयार होणाऱ्या संख्या समूहाला पूर्णांक संख्या समूह असे म्हणतात. आता या ठिकाणी पहिला शब्द काय आहे? धनसंख्या. काय आहे? धनसंख्या आहे, बरोबर. तर धनसंख्या म्हणजे कशा? ज्या संख्या धन 1 धन 2 धन 3 धन 4 अशा अनंत संख्या असू शकतात. मग आता हे चिन्ह याच्या अगोदर आपण वापरलेले कुठं आपण पाहिले नाहीत, बरोबर आहे. मग आता मला सांगा, आपण आता याच्या आधी काय पाहिलं? नैसर्गिक संख्या पाहिल्या, बरोबर. नैसर्गिक संख्यामध्ये आपण 1 2 3 4 हे गोष्टी पाहिल्या. या संख्यांच्या समोर कोणतंही चिन्ह नाही, म्हणजे या संख्यांच्या समोर धन हे चिन्ह असतं. म्हणजे आता मला सांगा, नैसर्गिक संख्याला आपण धनसंख्या देखील म्हणू शकतो, बरोबर आहे. म्हणजे सर्व धनसंख्या या नैसर्गिक संख्या असतात. एवढं समजलं? मग आता आपणाला या व्याख्येमध्ये पाहायचं आहे की धनसंख्या म्हणजे कोणत्या संख्या? सर्व प्रकारच्या नैसर्गिक संख्या म्हणजेच धनसंख्या. ठीक आहे. शून्य हा भाग. आता पूर्णांक संख्येच्या अगोदर आपण एक व्याख्या अभ्यासली होती, ती म्हणजे पूर्ण संख्येची. त्यामध्ये आपण काय पाहिलं की सर्व नैसर्गिक संख्या आणि शून्य मिळून पूर्ण संख्या तयार होतात. तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, धनसंख्या आणि शून्य
मिळून कोणत्या संख्या तयार होतात? पूर्ण संख्या तयार होतात. बरोबर आहे. म्हणजे पूर्ण संख्या हा भाग या ठिकाणी उपयोगात होतो. फक्त नवीन भाग काय आहे? ऋण संख्या. आता ऋण संख्या म्हणजे कोणत्या? ज्या संख्येच्या समोर ऋण चिन्ह असतं, वजाबाकी चिन्ह आपण दर्शवतो त्याला ऋण संख्या असे म्हणत असतात. मग आता मला या ठिकाणी प्रश्न पडला आहे की सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती? याचं उत्तर आपण आता शोधायचा प्रयत्न करूया. ठीक आहे. संख्या रेषा पहा, ही आहे संख्या रेषा. लक्ष द्या, मध्यभागी आहे 0. करेक्ट. उजव्या बाजूला आहेत सर्व धनसंख्या. कोणत्या आहेत? धनसंख्या. आणि डाव्या बाजूला कोणत्या आहेत? ऋणसंख्या. अतिशय महत्त्वाचा विषय आहे, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा. लक्ष देऊन पहा. यावर आधारित तुम्हाला अनेक प्रश्न सहजरित्या सोडवता येतात. पहा, तुमची उजवी बाजू संख्या रेषेवर धन असतात, धनसंख्या असतात. तुमची डावी बाजू म्हणजे ऋण संख्या रेषेवर कोणत्या संख्या असतात? ऋण संख्या असतात. एवढं समजलं. आता तुम्ही पहा, कुठलीही एक संख्या निवडा. आपण 5 निवडूया. ओके. 5 पासून तुम्ही उजवीकडे जा. चालेल. राईट. पहा, प्रत्येक वेळेस संख्येची किंमत वाढत गेलेली आहे. 5 नंतर 6 आलेला आहे, 6 नंतर 7, नंतर 8, 9, 10, 11, 12 असे अनंत होऊ शकतात. ओके. म्हणजे तुम्ही कोणत्याही एका संख्या रेषेवर कोणत्याही एका संख्येपासून उजवीकडे गेलात तर काय होते? संख्येची किंमत वाढत 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 जाते. आता 5 पासून डावीकडे या. 4, 3, 2, 1, 0. किंमत कमी होत आहे. मग याचा अर्थ काय आहे की तुम्ही जर संख्या रेषेवर डावीकडे सरकत गेलात तर त्या संख्येची किंमत वरचेवर कमी होत जाते. आणि जर संख्या रेषेच्या तुम्ही जर उजवीकडे जर सरकत गेलात तर तुमची किंमत काय होते? त्या संख्येची किंमत काय होते? वाढत 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 जाते. एवढा मुद्दा समजला. आता यावर आधारित थोडंसं लक्ष द्या तुम्ही. या ठिकाणी जर आपण जर ऋण 8 निवडले आणि ऋण 1 निवडले, मग आता मला सांगा मोठी संख्या कोणती असेल? ऋण 1 मोठी असेल का ऋण 8 मोठी असेल? असं जर पाहायला गेलं तर 8 मोठी आपल्याला वाटते, पण या ठिकाणीच आपलं चुकतंय. लक्ष द्या. आता आपण काय सांगितलोय की संख्या रेषेवर डावीकडे जर आपण जात असू तर संख्येची किंमत कमी कमी होत जाते. जर तुम्ही जर आता या ठिकाणी जर ऋण 1 पासून ऋण 8 कडे जर जाणार असाल तर तुम्हाला डाव्या बाजूला सरकाव्या लागेल. म्हणजे ऋण 8 ची किंमत ऋण 1 पेक्षा कशी आहे? लहान आहे. समजलं. आता तुम्ही जर असा विचार केला की बाबा आपण उलटं जाऊया, ऋण 8 पासून ऋण 1 कडे जाऊया. ठीक आहे. बरोबर आहे. मग आपण जेव्हा एखाद्या संख्येपासून उजवीकडे जात असू तर संख्येची किंमत काय होते? जास्त होते किंवा वाढत जाते. एवढं तर आपल्याला कळालेलं आहे. म्हणजे मग ऋण 8 पेक्षा ऋण 1 याची किंमत किती आहे? जास्त आहे, वाढलेली आहे. म्हणजेच ऋण 8 हा लहान आहे आणि ऋण 1 हा ही जी संख्या आहे ही मोठी आहे. लक्ष देऊन संख्या रेषेचं निरीक्षण करा. पुन्हा पुन्हा व्हिडिओ ऐका आणि या गोष्टी व्यवस्थितपणे समजून घ्या. मग आता पूर्णांक संख्या कशाला म्हणतात? तर सर्व प्रकारच्या धनसंख्या, सर्व प्रकारच्या ऋणसंख्या आणि हा 0 या सर्व गोष्टी मिळून पूर्णांक संख्या समूह तयार होत असतो. मग मी तुम्हाला सुरुवातीला प्रश्न विचारला होता की सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती असेल? सांगता येईल का? नाही सांगता येणार. कारण ही संख्या इकडं कितीही अनंतपर्यंत वाढू शकते. डाव्या बाजूला, उजव्या बाजूला कितीही अनंतपर्यंत वाढू शकते. म्हणजे दोन्ही बाजूला अमर्यादितपणे संख्या असू शकतात. त्यामुळं सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगणे कठीण आहे. पुढे पहा, परिमेय संख्या हा एक नवीन घटक आहे. परिमेय संख्या काय आहेत? सर्व धनसंख्या परिमेय संख्यामध्ये आपल्याला मोजतो. आपण सर्व ऋण संख्या परिमेय संख्यामध्ये मोजतो. 0 परिमेय संख्यामध्ये आपण सांगू शकतो. नवीन घटक काय आहे या ठिकाणी? अपूर्णांक हा नवीन घटक या परिमेय संख्यामध्ये
इन्क्लूड केला आहे, समाविष्ट केला आहे। याच्या अगोदर पाहिलं आपण पूर्णांक संख्या पाहिल्या होत्या। पूर्णांक संख्यामध्ये आपण काय पाहिलं होतं की सर्व धनसंख्या, सर्व ऋण संख्या आणि शून्य मिळून पूर्णांक संख्या तयार होतात। मग पूर्णांक संख्यामध्ये जर अजून फक्त अपूर्णांकाच्या जर संख्या मिसळल्या तर नवीन कोणत्या प्रकार तयार होतो संख्यांचा? परिमेय संख्यांचा प्रकार तयार होतो। आता या ठिकाणी मित्रांनो मी धनसंख्या लिहितो किंवा ऋण संख्या लिहितो, तुम्ही पाहता धन 3 ऋण 5 ह्या आपण काही संख्या या ठिकाणी लिहिल्या आहेत, बरोबर आहे। तर याचा छेद काय आहे का? नाही, या ठिकाणी लिहिला नाही, पण याचा छेद असतो 1। म्हणजे एखाद्या दिलेल्या संख्याच्या खाली जर छेदामध्ये काही लिहिलं असेल तर असे समजायचे की त्याचा छेद 1 असतो। मग आता या ठिकाणी कशा प्रकारचं संख्या लिहिली आहे? धन 3/1 ऋण 5/1, म्हणजेच या अपूर्णांक रूपामध्ये आपण लिहिलेल्या संख्या आहेत। ओके, आता पुढे थोडंसं वाचा, ज्याचा छेद 0 तर आहे। मग आता आपण या ठिकाणी काय केलं? धन 2 लिहिलं, याचा छेद किती आहे? 1 आहे, 0 सोडून, म्हणजे ज्याचा छेद हा 0 तर आहे, म्हणजे 0 नाही। म्हणजे एखाद्या संख्येचा छेद आपण 0 लिहू शकतो का? नाही, तो प्रकार गणितामध्ये होऊ शकत नाही। त्यामुळं अपूर्णांक जेव्हा आपण लिहितो त्या अपूर्णांकाचा छेद कसा असावा? 0 तर असतो। म्हणजे P/Q हा अपूर्णांक जर आपण लिहिला तर Q कसा असावं? 0 सोडून असावं, म्हणजे 0पेक्षा मोठी किंमत त्या छेदाची असावी। ओके, समजलं? तर परिमेय संख्यामध्ये काय काय घटक आहेत? सर्व धनसंख्या असतात, त्यानंतर सर्व ऋण संख्या असतात, 0 देखील असतो आणि अपूर्णांक असतो की ज्याचा छेद कसा आहे? 0 तर आहे, म्हणजे 0पेक्षा मोठा आहे किंवा 0पेक्षा लहान आहे पण 0 नाही। आता 0पेक्षा लहान संख्या कोणत्या असतात? ज्या संख्या 0च्या डाव्या बाजूला असतात त्या 0पेक्षा लहान असतील, करेक्ट आहे। म्हणजे सर्व ऋण संख्या या काय आहेत? 0पेक्षा लहान आहेत आणि सर्व धनसंख्या काय आहेत? 0पेक्षा मोठ्या आहेत। हा घटक समजला? आता पुढे पाहूया आपण आकृतीच्या सहाय्याने। पहा, नैसर्गिक संख्या कोणत्या असतात? 1 पासून पुढे सुरू होणाऱ्या संख्या नैसर्गिक संख्या, म्हणजे 1 2 3 4 5 6, करेक्ट। मग आता पूर्ण संख्या म्हणजे कोणत्या? ज्याच्यामध्ये 0 आहे आणि सर्व नैसर्गिक संख्या आहेत, म्हणजे या काय आहेत? पूर्ण संख्या आहेत। म्हणजे एखादी संख्या जर 0 ही कोणती संख्या आहे? पूर्ण संख्या आहे का नैसर्गिक संख्या आहे, असा जर प्रश्न विचारला तर 0 ही पूर्ण संख्या आहे। पण जर समजा तुम्हाला विचारलं की 3 ही कशी संख्या आहे? नैसर्गिक संख्या आहे का पूर्ण संख्या आहे? तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा, 3 ही काय आहे? नैसर्गिक संख्या आहे, कारण ती धनसंख्या आहे, नैसर्गिक संख्या आहे। ओके, पण ती पूर्ण संख्या देखील आहे। कारण का? तर आपण पूर्ण संख्येची व्याख्या अभ्यासत असताना काय पाहिलोय की 0 आणि सर्व नैसर्गिक संख्या। मग 0 तर पूर्ण संख्येमध्ये आहेच, पण हे 3 काय आहे? नैसर्गिक संख्या आहे आणि सर्व नैसर्गिक संख्या या काय असतात? पूर्ण संख्या असतात, म्हणून 3 ही काय आहे? पूर्ण संख्या देखील आहे। आता पूर्णांक संख्या पहा, पूर्णांक संख्येची व्याख्या आपण पाहताना काय म्हणलोय की सर्व नैसर्गिक संख्या, 0 आणि ऋण संख्या, म्हणजेच धनसंख्या, ऋण संख्या आणि 0 या सर्व गोष्टी काय आहेत? पूर्णांक संख्यामध्ये येतात। आता मला सांगा, धन 3 जर आपण विचार केला की ही नेमकं कोणत्या प्रकारची संख्या आहे? आत्ताच आपण ह्याचं उदाहरण घेतलं होतं, त्यावेळेस सांगितलं होतं की आपण पूर्ण संख्या आहे, बरोबर आहे। नैसर्गिक संख्या आहे का? हो आहे, कारण 3 ही संख्या आपण एखादी वस्तू किंवा काही गोष्ट मोजण्यासाठी वापरतो, मोज संख्या आहे। नैसर्गिक संख्या आहे, पूर्ण संख्या आहे। पूर्णांक संख्या आहे का? हो आहे, कारण सर्व धनसंख्या या पूर्णांक संख्या आहेत, सर्व ऋण संख्या या पूर्णांक संख्या आहेत। जर ऋण 3 घेतलं तर ही पूर्णांक संख्या येते। ओके,
पहा, ऋण 3 जर आपण संख्या उदाहरणामध्ये घेतली तर नैसर्गिक संख्या आहे का? नाही. का? कारण नैसर्गिक संख्या फक्त धनसंख्या असतात. धनसंख्या या नैसर्गिक संख्या असतात. मग पूर्ण संख्या आहे का? नाही. कारण सर्व नैसर्गिक संख्या म्हणजे सर्व धनसंख्या आणि शून्य मिळून पूर्ण संख्या तयार होते. मग ऋण 3 ही पूर्ण संख्या आहे का? नाही. आता राहिला प्रश्न पूर्णांक संख्येचा. पूर्णांक संख्येमध्ये धन पण येतात, शून्य पण येतो आणि सर्व ऋण संख्या येतात. मग आता ही ऋण 3 ही संख्या पूर्णांक संख्या आहे का? हो आहे. कळालं एवढं? आता पुढे जाऊया परिमेय संख्याकडे. परिमेय संख्यामध्ये सर्व नैसर्गिक संख्या येतात, सर्व पूर्ण संख्या येतात, सर्व पूर्णांक संख्या येतात आणि अपूर्णांक रूपामध्ये लिहिलेल्या संख्या देखील येतात. कळालं एवढं? आता अपूर्णांक रूपामध्ये लिहिलेल्या संख्या कोणत्या असतात? P/Q असतात. मात्र Qची किंमत काय असावी? एकतर शून्यापेक्षा मोठी असावी किंवा शून्यापेक्षा लहान असावी, मात्र शून्य असता कामा नये. ओके, पहा इकडं, ऋण 2/3 हे काय आहे? परिमेय संख्या आहे, कारण हे अपूर्णांक रूपात लिहिलेले आहे. ओके, पूर्णांक संख्या आहे का? नाही. कारण पूर्णांक संख्येमध्ये आपण धन, ऋण आणि शून्य या गोष्टी असतात, हे आपण लक्षात ठेवलेलं आहे. या ठिकाणी ऋण संख्या आहे, मात्र हे अंश छेद रूपात लिहिलेली संख्या आहे. ही जी संख्या या ठिकाणी लिहिली आहे ही कशी आहे? ऋण आहे. करेक्ट. पण हे अंश छेद रूपात लिहिल्यामुळे याचा आपण समावेश कोणत्या प्रकारामध्ये करतो? परिमेय संख्यामध्ये करतो. मित्रांनो, लक्षपूर्वक व्हिडिओ ऐका, पॉज करा, पुन्हा पुन्हा ऐका, म्हणजे तुम्हाला संख्याचे प्रकार पाहायला मिळतात. आणि हे सगळं व्याख्या वहीमध्ये लिहून घ्या, वाचून काढा. आता उदाहरण पहा, लक्ष देऊन सोडवायचं आहे. पहा, धन 7 नैसर्गिक संख्या आहे का? आहे. का? कारण सर्व प्रकारच्या धनसंख्या ह्या नैसर्गिक संख्या असतात. ओके, पहा, ऋण 9 नैसर्गिक आहे का? नाही. ऋण 1/2 अपूर्णांक रूपात लिहिले आहे? नाही. धन 3/7 अपूर्णांक रूपात लिहिलेला आहे, नैसर्गिक संख्या आहे का? नाही. शून्य नैसर्गिक संख्यामध्ये आहे का? आत्ताच आपण पाहिलं, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? 1. म्हणजे नैसर्गिक संख्याची सुरुवातच 1 पासून होते, त्यामुळे शून्य ही नैसर्गिक संख्या असणार नाही. ओके, आता पूर्ण संख्या पहा. पूर्ण संख्येमध्ये शून्याचा जर आपण विचार केला तर शून्यापासून पूर्ण संख्येची सुरुवात होते, म्हणजे सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? शून्य. त्यामुळं शून्य ही काय आहे? पूर्ण संख्या आहे. मग आता आपण आताच अभ्यासलोय की पूर्ण संख्या कोणत्या असतात? शून्य आणि सर्व धनसंख्या. मग आता या उदाहरणामध्ये धनसंख्या कोणती आहे? धन 7 आहे, म्हणजे धन 7 हे पूर्ण संख्या देखील आहे. ऋण 9 पूर्ण संख्या आहे का? नाही. ऋण 1/2 अपूर्णांक रूपात लिहिलेली आहे, पूर्ण संख्या आहे का? नाही. धन 3/7 पूर्ण संख्या आहे का? नाही. त्यामुळे पूर्ण संख्या जर पाहिला आपण तर शून्य आणि धनसंख्या या काय असतात? पूर्ण संख्या असतात. आता पूर्णांक संख्येचा अभ्यास करा. पूर्णांक संख्येमध्ये आपण काय पाहिलोय? शून्य असतो म्हणून पाहिलेलं आहे, सर्व धनसंख्या असतात हे पाहिलेलं आहे, आणि सर्व ऋण संख्या असतात हे देखील आपण अभ्यासलेलं आहे. करेक्ट. मग आता ऋण 1/2 आणि धन 3/7 हे कसे आहेत? अपूर्णांक स्वरूपात लिहिलेले आहेत, म्हणून या कोणत्या प्रकारात जातात? परिमेय संख्यामध्ये जातात. आणि त्यासोबतच परिमेय संख्यामध्ये सर्व धनसंख्या असतात, सर्व ऋण संख्या असतात आणि शून्य देखील असतो. मग परिमेय संख्यामध्ये विविध प्रकारच्या संख्या आपल्याला समाविष्ट झालेल्या पाहता येतात. त्यामध्ये नैसर्गिक संख्या देखील परिमेय संख्यामध्ये असतात, पूर्ण संख्या देखील परिमेय संख्यामध्ये असतात आणि पूर्णांक संख्या देखील परिमेय संख्यामध्ये सामावलेल्या आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे आपण लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहतोय.
यामधून विविध कन्सेप्ट व्यवस्थितपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करा, नवनवीन व्हिडिओ पहा, तुमचा अभ्यास वाढवा आणि मित्रांसोबत हा चॅनल शेअर करा. त्यांना देखील चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.